हॅलो, मी ज्योती स्वागत करते तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, सर्वजण घेतात ना, तसंच त्याप्रमाणे मी पण इथं 3 वाट्या तांदूळ या वाटीने आणि 1 वाटी उडदाची डाळ असं या प्रमाणातच इथं आपलं डोसे म्हणा किंवा इडलीसाठी असं भिजू घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर भिजू घालताना माझ्या लक्षातच आलं नाही, तर म्हटलं चला आता हे वेगवेगळं, मी स्वच्छ डाळ असती ना तर एकत्रच भिजू घालणार होते, पण आता ही डाळ ना घरची असल्यामुळे ना काळ्या पाटीची आहे थोडीशी, म्हणून मग असं वेगवेगळं मी भिजू घातलेलं आहे. तर इथे ना ह्या तांदळामध्ये ना मी 1 चमचा मेथी पण टाकलेली आहे बरं का. स्वच्छ असं पाणी निघेपर्यंत 4-5 वेळ पाण्याने मी छान असं धुवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर बघा इथं आपली डाळ ही छान अशी भिजलेली आहे. एक 6-7 तास भिजू द्यायचं, म्हणजे सकाळी आपण स्वयंपाक वगैरे आपला उरकला की भिजू घालायला घेतलं की दुपारपर्यंत म्हणजे दिवस मावळेपर्यंत 5-6 तास आरामात होऊन जातात. तर आता बघा इथे ना ह्या डाळीचं मी स्वच्छ असं पाणी काढून घ्यायचं ठरवलं. म्हणजे स्वच्छ कसं, तर असं म्हणजे हे काळी डाळ आहे ना, त्याच्यामुळे ही साल सगळी निघून जाण्यासाठी ना असं मी याच पाण्याचा वापर करून 4-5 वेळा असं स्वच्छ धुवून घेणार होते. म्हणजे जोपर्यंत ती साल निघत नाही ना डाळीची, सर्व म्हणजे सर्वच डाळीची निघत नाही बरं का, तर थोडी थोडी राहतेच. तर ठीक आहे, आता आपली डाळ ही घरची आहे म्हटल्यावर असं थोडंसं तर होणारच ना. तर सगळं काय हे सालपट निघत नाही बरं का. किती जरी भिजलेली डाळ असेल ना तर थोडं ना थोडं राहतंच. मग त्याच पाण्याचा मी वापर करून त्याच 5-6 वेळेला असं धुवून घेतलं. त्यानंतर ठरवलं आता बऱ्यापैकी याची साल निघालेली आहे, तर आता आपण स्वच्छ पाण्याने दुसऱ्या एकदा धुवू, कारण इतका वेळ मी त्याच डाळीचं पाणी वापरत होते. तर बघा इथे ना आता 2 वेळा असं धुवून घेतल्याच्यानंतर तरी पण इथं ते साल निघतच होती डाळीची, म्हणून म्हटलं 2-3 ग्लासने आणखीन इथं धुवून घेतली. आणि मग आता म्हटलं थोडीशी कमी झाली होती जी पाट आहे ना, म्हणजे साल त्याची तो निघायचं कमी झालं होतं. तर आता म्हटलं जाऊ दे, आता असू देत, एवढं तर काय होत नाही, म्हणून मग आता असंच वाटायचं ठरवलं मी. आणि त्या तांदळावरचं पाणी आहे ना, मी ते अजिबात टाकून देणार नव्हते, कारण त्याच पाण्याचा इथं उपयोग करणार होते मी वाटण्यासाठी. तर पाहू शकता तुम्ही, एवढं त्या डाळीचं काळं निघालेले आहे साल सगळी. आणि चोतात म्हणा, साल म्हणा, काही म्हणा. तर बघा ती काढून ठेवलं साईडला आणि स्वच्छ पातेलं धुवून घेतलं. आणि बघा इथे ना 1-2 पळ्या मी इथं तांदूळ घेतला आणि 1 पळी डाळ घेतली. अशा प्रमाणात घेऊन इथे ना छान असं मिक्सरला कमी जास्त करून 2 ह्याच्यावरती मी असं छान वाटून घेतलं. आता मला इथे करायचे होते डोसेच करायचं ठरवलं होतं मी, पण इडली करायची का डोसे करायचे असं माझं होतंच, कारण आपल्याला हेच पीठ चालून जातं डोसे, आप्पे, इडलीसाठी. तर मी ना इडली करताना ह्याच्यात आणखीन एक गोष्ट टाकते, ती म्हणजे जर असे पोहे ना भिजवून मऊ होते, आपली इडली मऊ लुसलुशीत होते, म्हणून पोहे टाकून देत असते. अशाच प्रमाणात सगळं वाटून घेतलं बघा मी. आता इथे पोह्याचा अजिबात वापर केलेला नाही. तर इकडे ते वाटण झालं आपलं छान असं, आणि ते साईडला ठेवून दिले. एका डायरेक्शनमध्ये थोडा वेळ हलवत राहायचं, म्हणजे आपलं छान पीठ फुगलं जातं बरं का. ही तुम्हाला ट्रिक माहीत होती का नाही नक्की सांगा. इथे ना मी उसळ करण्यासाठी ना मूग भिजू घातले होते, तुम्हाला इथे दिसतच असेल. आता ह्याला चाळणीत काढून ठेवलेलं आहे. आणि बघा इथे ना चाळणीत काढून ठेवल्याच्यानंतर आज कधी नव्हे ते आमच्या इथे नळाला पाणी होतं बरं का. मग आता म्हटलं हे पडलेली तेवढी भांडी स्वच्छ आपण घासून घेऊयात. मला खूप छान वाटलं पाणी आहे, कधीतरी आपल्याला भांडे घासताना पाणी आहे असं मला वाटलं. म्हटलं चला भांडे घासून घेऊया. जेवढे इडलीचे आपले जे भांडे पडले होते भिजू घातलेले म्हणा, मिक्सरचे भांडे, आणि त्यात एक उद्योग झाला. त्याचं झाकण घेण्याच्या ऐवजी मी दुसरं झाकण घेतलं होतं इडलीच्या म्हणजे मिक्सरच्या भांड्याचं बरं का. ते एक झाकण असं पातेलं वगैरे हे सर्वच आपलं पडलेले होते जे भांडे मी स्वच्छ असे धुवून घेतले, घासून धुवून. म्हटलं पटापट आपले ही भांडी उरकून घेतले, म्हणजे आपलं आणखीन काम सोपं होऊन जाईल. नाहीतर रात्रीची भरपूर अशी भांडी पडून जातील आपल्याला. तर पाणी जाईल का काय म्हणून मी मध्ये मध्ये पाण्याचा इथं वापर असा करत होते बघा. थोडे भांडे धुवून झाले की मध्येच मी नळ बंद पण करत होते, कारण जास्त पाणी वेस्ट करायची मला सवय नाही. कारण असं कंटिन्यू पाणी नसल्यामुळं ना पाण्याची किंमत काय असते ते कळते ना. आणि खरं आपल्याला पाणी असले की आपण असंच वापर करतो की नळ चालू करूनच पूर्ण भांडे धुवून, खूप पाणी वाया जातं. त्या दृष्टीने हे तर चांगलंच आहे असंही वाटतं कधी कधी. त्यानंतर बघा ते भांडे स्वच्छ झाल्यानंतर घासून ओटात छान आवरून घेतला. आणि त्यानंतर बघा सर्व भांडी घासून घेतली. आता इथे मी शेंगदाणे भिजायला टाकले, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे. तर हे शेंगदाणे मी कशासाठी भिजायला टाकले तुम्हाला पुढे सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या शेंगदाण्याचं मी काय करणार आहे.
तर बघा आता सुट्ट्या चालू आहेत आणि छोट्या मुलीच्या ना सुट्ट्या चालू आहेत आणि ती घरी असते, तर तिने बघा दुपारी रोज असं थोडंसं काहीतरी ती अशी काहीतरी करत राहते. तर बघा ही पेंटिंग तिने अशी बनवलेली आहे आणि इथे पण अशी बनवलेली आहे आणि बघा हॉलमध्ये तिने असं काहीसं बनवलेलं आहे. रोज थोडंसं काहीतरी ती बनवत असते. दिवस तिचा किती टी व्ही वगैरे बघणार ना, काहीतरी काम पाहिजेच हाताला, काहीतरी करत राहते असंच काहीतरी. बघा ही सनफ्लॉवरची पण इथे पेंटिंग बनवली आहे, रोजची बनवली तिने. कोणती तुम्हाला आवडली, कुठली छान वाटते नक्की सांगा बरं का. तर म्हटलं चला तिची थोडीशी ही कला तुमच्यासोबत शेअर करूयात आणि कसं वाटलं तुम्हाला हेही नक्की सांगा. तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी ना मग रात्री स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर बघा सकाळी दुसऱ्या दिवशी असं छान आपलं पीठ फुगलं होतं. किती छान झालं आहे ना, तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये बाकीचं मी काहीही वापरलं नव्हतं, जास्त तुम्हाला दाखवलंच होतं, वाटून असंच ठेवून दिलेलं होतं. छान असं वाटलेलं होतं आणि बघा इतकं छान पीठ फुगलं आहे ना. पण हिवाळ्याच्या दिवसात एवढं छान फुगत नाही बरं का. इडलीसाठी आपल्याला असंच पीठ हवं असतं, पण आत्ता इतकं छान झालं होतं. आणि आज मला थोडीशी घाईच होती बरं का. मग इडली करायला इडली आणि सांबार, परत ही चटणी म्हटलं की वेळ लागतो आणि आज आव्हान नव्हतं जेवायला, म्हणून म्हटलं चला आज आपण इडली न करताना इथे फक्त आपण डोसेच करायचे असं ठरवलं होतं. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं, छान असं फेटून घेतलं आणि आता हे एका डायरेक्शनमध्ये जास्त वेळ फेटून घेतलं ना, छान आपले डोसे तयार होतात. तर बघा इथे शेंगदाणे मी घेतलेले आहेत, जे भिजवलेले होते ते छान असं धुवून घेतले एक पाण्याने आणि 4-5 इथे मिरच्या टाकल्या आणि कढीपत्त्याचे 4 पाने टाकले, कोथिंबीर टाकली आणि जिरे, थोडीशी साखर, मीठ चवीनुसार हे सर्व टाकलं. आणि तुम्हाला आणखीन चवीला जर अद्रक वगैरे हवं असेल तर तुम्ही तेही टाकू शकता बरं का. तर ही अशी शेंगदाण्याची चटणी ही खाल्ली आहे का तुम्ही नक्की सांगा बरं का. ही मी पहिल्यांदा असं बनवत आहे, तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं की अशी चटणी तुम्ही कधी आपल्या इडलीसोबत किंवा डोशासोबत तुम्ही केलेली आहे का नक्की सांगा बरं का. खोबऱ्याची आपली ओल्या नारळाची चटणी तर आपण नेहमीच करतो, तर ही आगळी वेगळी चटणी तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. तर बघा तुम्ही पाहू शकता असं छान हे सर्व जिन्नस तुम्हाला मी दाखवलेच आहेत व्हिडिओमध्ये, तशा प्रकारे मी ते वाटून घेतलेले आहेत आणि छान थोडंसं पाणी टाकायचं, आणखीन छान वाटून घ्यायचं. तर बघा या झाकणाला पण लागलेलं होतं, आता हे पण मी छान असं ह्याच्यामध्ये पाणी ओतून टाकून दिलेलं आहे. आणि आता मी काय करणार आहे, तुम्ही अगोदरही करू शकता, हे नंतरही करू शकता, तर मी तर हे पहिलेच करून घ्यायचं ठरवलं. तर बघा इथे एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी एक असं माप तेल टाकलेलं आहे आणि म्हणजे 2-3 चमचे तेल टाकायचं आणि जिरे टाकून घ्यायचे. छान जिरे तडतडले ना, त्यामध्ये कढीपत्ता, तुम्ही हिरवी मिरची आपली कट करून अशी तशीही टाकू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये जास्त टाकली असेल तर ती तशीच वापरू शकता. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे सर्व टाकल्यानंतर बघा ही जी चटणी वाटून घेतलेली आहे ना, ही चटणी त्यामध्ये टाकायची किंवा तुम्ही आधी थोडीशी चटणी शिजवून घेऊ शकता. ही शेंगदाण्याची आहे चटणी, त्यामुळे तर अशी छान चटणी शिजवून घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढी पातळ चटणी हवी आहे ना तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता आणि छान असं शिजवून घ्यायची थोडीशी. म्हणजे काय होईल, जेणेकरून आपली शेंगदाण्याची ही चटणी आहे ना अशी शितळ पाणी सुटल्यासारखी नाही होणार. कच्चीच ठेवली ना तर तशी होईल आणि ही शिजवून घेतली तर एकजीव चटणी होईल छान अशी. म्हणून तर अशा प्रकारे मी इथे शिजवून घेतलेले आहे आणि चवीनुसार जे मीठ साखर टाकलेलं आहे ना ते एकदम आपल्या जी ओल्या नारळाची चटणी असते ना तशीच चव लागते बघा. आणि चटणीतला ह्या तुम्ही असं शिजवल्यानंतर थोडंसं हे फोडणीचं तेल नाहीसं झाल्यासारखं होतं. तुम्हाला जर वरून तडका द्यायचा असेल तर तुम्ही वरूनही तडका देऊ शकता. तर बघा इतकं जास्त इथे दिसत नाही, तर अशा प्रकारची ही आपली चटणी तयार झालेली आहे. जेवढी तुम्हाला पातळ पाहिजे तेवढी ठेवू शकता. तर खायलाही चवीला अप्रतिम लागते. तर तुम्ही अशा पद्धतीने ही चटणी कधी केली आहे का नाही नक्की सांगा. नसेल केली तर अशी मी जी जसं दाखवली आहे व्हिडिओमध्ये तशा प्रकारे तुम्ही ट्राय करू शकता. जेव्हा केव्हा आपल्याकडे ओलं नारळ नसतं तर त्यावेळेला आपण अशी चटणी बनवू शकतो. काही नाही, रात्रीच शेंगदाणे भिजत टाकायचे आणि सकाळी ते पाण्यातून काढून अशा आपल्या ज्या चटणीला नेहमीच्या वापरतो तेच साहित्य इथे बेसिक आपल्याला वापरलेलं आहे, तुम्ही पाहिलंच आहे. तर बघा इथे आता डोशाचा तवा छान असं धुवून घेतला आणि त्यावरती थोडं तेल टाकलं. पहिल्यांदा तर थोडंसं तेल टाकायलाच लागतं माझ्या ह्या तव्याला तरी बरं का. तर आता छान पेटून घेतलं इथं पीठ आणि बघा एकामागून एक आता इथं डोसे करायचं ठरवलं. छान असं आता ही छोटी पळी आहे, खूप छोटी पळी आहे बरं का, त्यामुळं मी इथं 2-2.5 पळ्या अशा पीठ टाकून घेतलं आणि त्या पळीनंच असं छान असं त्या सर्कल मोशन ह्याच्यामध्ये आपल्या डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं. असं जर करू शकत असाल तुम्ही असं करा. मी तर हाताने एवढे दिवस तर मी हातानेच फिरवत होते बरं का, पण आता मी असं पळीनं फिरवायला लागले कारण त्या पळीला चिटकून येतं तसं वाटतं मला. कारण हाताने पण आपलं एकदा थोडंसं टाकलं ना हाताला थोडंसं पाणी लावून असं स्प्रेड केलं ना तर व्यवस्थित स्प्रेड होतं. तेही मागच्या मी 1-2 व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता तर मी सध्या पळीनंच फिरवलेलं आहे. आणि त्यानंतर बघा थोडं एक साईडनी ना आता आपला डोसा झाला ना थोडं असं पकला ना तर आपल्या साईड सोडायला सुरू होतं. मग त्यावेळेला ना आपण काय करायचं की आपला डोसा मग
पलटून घ्यायचा. तुम्ही पलटून घेता की नाही, का एका साईडने भाजता नक्की सांगा बरं का. मी तर असं 2 साईडने भाजते आणि छान असे आपले कुरकुरीत डोसे तयार होत होते. मऊ पाहिजे असतील तर आपले थोडेसे जाड ठेवायचे आणि पातळ पाहिजे असतील तर थोडंसं पीठ टाकून असं पातळ आपले डोसे तयार करून घ्यायचे. आणि आज मला घाई होती जरा जायचं होतं बाहेर, म्हणून मग पटापट मी असे थोडेसे डोसे बनवून घेतले. आणि ही चटणी इथे मी बटाट्याची भाजी वगैरे काही करत बसलेली नाही बरं का. इथं चटणी आणि डोसे एवढंच करायचं ठरवलं, कारण आम्ही तिघीच मायलेकी होतो खाण्यासाठी. असते तर मला बटाट्याची भाजी पण बनवावी लागली असते आणि चपाती पण बनवावी लागली असते, तर त्यांना हे जास्त असले पदार्थ आवडत नाहीत म्हणून. तर अशा प्रकारचा आपला आजचा व्हिडिओ होता. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटत नेक्स्ट